परमपूज्य डॉक्टर काका व मंदाताईंना साष्टांग नमन. आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमन. प्रश्न चौथा आहे. चौथा प्रश्न गार्ग्य ऋषींनी विचारलेला आहे. हिरण्य गर्भाची म्हणजे अपराविद्येची उपासना जर केली, आतापर्यंत अपराविद्येची उपासना सांगितलेली आहे, ती जर केली तर चित्त शांत होतं आणि नंतर परब्रह्माचा वेध लागतो. हिरण्य गर्भाच्या उपासनेमध्ये साध्य साधन भाव हा शिल्लक असतो आणि पराविद्या जी आहे त्यात हा भाव शिल्लक नसतो आणि आत्मप्राप्ती हे काही ध्येय नाहीये, म्हणून साध्य साधन भाव त्या ठिकाणी नाही. ते माझं स्वरूपच आहे. जसं काळ्या रात्री काळे कपडे घातलेला, अंगाला काळा फासून बसलेला जर एखादी व्यक्ती, त्याला मी आहे याची जाणीव असते, त्याला काहीच करावं लागत नाही त्या जाणीवेसाठी, यालाच प्राप्तस्य प्राप्ती असं म्हणतात. आणि ही आत्मप्राप्ती आहे, ही पराविद्या आहे. आता ह्या प्रश्नामध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या जीवाचं स्वरूप कसं आहे, अशा पद्धतीने विचारलेला आहे हा प्रश्न. आपले जीवन तिन्ही अवस्थेने व्याप्त असतं आणि म्हणून या तिन्ही अवस्थेमध्ये जीवाचा रोल काय आहे, स्वरूप कसं आहे, हे असं या प्रश्नाचं स्वरूप आहे. आणि या अंतर्गत 5 प्रश्न विचारलेले आहेत. जागृतीमध्ये आपल्याला जग दिसतं, स्वप्नामध्ये भासतं आणि सुषुप्तीमध्ये सुखाची आठवण असते. सगळ्यांचा अनुभव आहे हा, पण हे सर्व कोणाला होतं? फार सायंटिफिक असा प्रश्न आहे हा. अगदी हे सगळं कोणाला होतं? पहिला प्रश्न ह्या अंतर्गत विचारलाय की कोण या देहामध्ये झोपतो. सगळ्यात पहिले अत्यंत आवडीचा विषय की कोण झोपतो बा. तर याचं उत्तर दिलेलं आहे की मन इंद्रियांचं स्वामी आहे. त्यामुळे सुषुप्तीमध्ये मन लय पावतं आणि इंद्रिय सुद्धा लय पावतात. म्हणजे मन जे आहे आपलं, हे जाणीवेसह या कारणरूप अज्ञानामध्ये प्रविष्ट होतं. अत्यंत एकाग्रतेने ऐका. आणि मन जागं होतं त्यावेळेला ही अविद्या पकडते, ते एकरूप होतं. म्हणून देहामध्ये मन संपूर्णपणे लीन होतं, म्हणजेच देहामध्ये मन इंद्रियासकट झोपतं. आपली व्यावहारिक भाषा म्हटली तर इंद्रियासकट ते झोपतं. दुसरा प्रश्न आहे, कोण कोण देवता जागतात? तर 5 प्राणांनी जागाच असतो. प्राण हा आपल्या 5 स्वरूपांसह जागा असतो. अखंडपणे उष्णता आणि ऊर्जा पुरवून हा मनुष्य देह चालवतो. मुंगी चावली झोपेमध्ये, डास चावला तरी आपण पटकन प्रतिक्रिया देतो की नाही? मग प्राण हा नाक आणि मुखावाटे ये जा करतो. श्वासोश्वास आपला चालूच असतो झोपलो तरी. हा अपान वायू आहे आणि श्वासोश्वास सारखेपणाने चालू असतो. त्याची लय नाही, झोपलो म्हणून लय नाही बिघडत. म्हणून तो समान वायूच्या रूपाने प्राण जागे असतात. आणि झोपेमध्ये उदान वायू जो आहे हा आपल्या मनाला अगदी ब्रह्माच्या शेजारी नेऊन झोपवतो, म्हणजे चिदाभासामध्ये ते विलीन होतं सगळं. अशा पद्धतीने कोण देवता जागतात? तर 5 प्राण आपल्या 5 ह्याच्या सकट स्वरूपासकट या ठिकाणी जागं असतं, हे त्याचं उत्तर. तिसरा प्रश्न विचारला की स्वप्नावस्थेत कोण कोण देव स्वप्न पाहतो? फार जवळचा प्रश्न. तर याचं उत्तर असं आहे की मन अविद्या रूप आहे, स्वप्न ही अविद्याच आहे. मग मनरूपी देव मनाला मन पण स्वप्न मनरूपी देव स्वप्नरूप मनाला पाहतो. म्हणजे स्वप्नामध्ये मनच मनाला पाहतो. मनाला मन पण देणारा आत्मा मात्र अलिप्त आणि स्वतंत्र असतो. स्वतंत्र आणि परतंत्र ह्या सगळ्या कल्पना मनाच्या आहेत. म्हणून जागेपणी जे पाहतो ते वासना रूपाने मनामध्ये रेंगाळतात आणि झोपेत ते वासनांचे गाठोड स्वप्नाच्या रूपाने आम्ही सोडत जातो. ही अविद्या स्वप्न सृष्टी दाखवते. चौथा प्रश्न आहे, या सुखाचा अनुभव कोणाला येतो? निद्रावस्थेत प्राज्ञ हे नाव धारण करणाऱ्या मनोदेवाला निद्रा सुख मिळते आणि जागेपणी स्मरण होतं. आपल्याला 1 मिनिट जास्ती लागणार आहे. प्रश्न महत्वाचे आहे. मन जागृतीत तदाकार, स्वप्नात अविद्याकार
आणि गाढ झोपेमध्ये अज्ञानात लीन होतो. इंद्रिय सुद्धा हृदयामध्ये लीन होतात. जागृतीत ते क्षणार्धात विषयाकडे प्रवृत्त होतात आणि उठल्याबरोबर आपल्याला चहाची आठवण येते की नाही. म्हणून मन आणि इंद्रिय सुषुप्तीत लीन होतात. त्यावेळी तिथे सुखाचा अनुभव येतो. म्हणून सुखाची जाणीव जागृती स्मरण रूपाने होते. मी गाढ झोपलो होतो, हे प्राज्ञेला ती जाणीव होते. आणि हे सगळं कोणाच्या अधिष्ठानावर आहे, तर हे सगळं निद्राकाळी मन विषयांचं सेवन करते, आनंदमय कोशात मिसळतात, प्राण सुद्धा निद्रेकाली लीन होतात, अंतःकरण आपापले व्यापार थांबवतात, आनंदमय कोशामध्ये सगळ्या विश्रांती घेतात. आणि परंतु या आनंदमय कोशाच्या पलीकडे असणार जे कुटस्थ चैतन्य आहे, ते चिदाभासाच्या रूपाने करता आणि भोगता झाल्यासारखं जागृतीत वाटतं. तो जणू पाहतो, जणू ऐकतो, जणू चाकतो, हा विज्ञानात्मा आहे. परंतु हा विज्ञानात्मा म्हणजे चिदाभास गाढ झोपेत सुद्धा कुटस्थ रूप होतो. म्हणून या तीनही अवस्थांच्या पलीकडे आत्मा आहे व तो जाणायचा आहे. आणि याच्या आत्म्याच्या अधिष्ठानावर या तिन्ही अवस्थांचे व्यापार चालतात आणि आपल्याला ते कळत असतात. म्हणून हे सर्व आत्म्या आणि हा माझा निर्णय व्हायला पाहिजे. त्यासाठी चिदाभासाला जो बुद्धीमुळे मलिन झालाय, स्वतःला जीव आणि देह समजायला लागलाय, त्याला निष्काम कर्म उपासनेने शांत करायचे आहे. आणि मग तत्वमसीचं चिंतन करायचं. आणि मग मी आत्मा आहे हा निश्चय करायचा. हाच आत्मा सर्वत्र आत बाहेर आहे, अधिष्ठान रूपाने आहे. आणि त्या अधिष्ठानावर, आत्म्याच्या अधिष्ठानावर 3 अवस्था आम्हाला अनुभवायला मिळतात. तो आत्मा मी आहे या निर्णयासाठी प्रश्नोपनिषद. आणि आता पुढचं विवरण. रामकृष्ण. मला बोलायचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः. सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम्, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वंदे गुरुपरंपरा, वंदे गुरुपरंपरा. सद्गुरुनाथ महाराज की जय. चालेल दिवा. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना वंदन करतो.
त्यांच्या चरणी शीर्षाष्टांग नमस्कार करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आदरणीय नीलाताई दाता ज्यांनी या उपनिषदात सगळी मंत्र म्हटली आहेत आणि मी एकही मंत्र म्हटला नाही. त्यांनी म्हटलेल्या मंत्रातच आपण काय केला, श्रवण केला आहे. त्यांना मी वंदन करतो. या ठिकाणी सुंदर पद्धतीने प्रश्नोपनिषदाचं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, ज्याला पीपीटी म्हणतात, तो ज्यांनी मांडला त्या आदरणीय डॉक्टर वसुधाताई देव अकोला यांना मी वंदन करतो. आपण सगळे श्रोतृवृंद आपणांना वंदन करतो आणि आपण सगळे मिळून आता अभ्यासाला प्रारंभ करूया. शांतीपाठ म्हणू आणि चिंतनाचा प्रारंभ करू. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांति. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आज आपण 5वा मंत्र घेतोय, जो ओंकार स्वरूप आहे. तरीही 4थ्या मंत्रातला एक भाग पुन्हा थोडा सांगेन असं म्हटलं होतं, पण तो आहे चिदाभास. त्याबद्दल तर थोडस स्पष्टीकरण करतो की गाढ निद्रेमध्ये देहाच्या पंचमहाभूतांचं जाण आपल्याला राहत नाही. देहाच्या गुणांची जाण आपल्याला राहत नाही. देहाच्या व्यापाराची जाण आपल्याला राहत नाही. कारण सगळे इंद्रिय त्यांच्या कर्तृत्वादी गुणांसह विलीन झालेले असतात, निद्रेमध्ये लीन झालेले असतात. इंद्रियांबरोबर प्राण सुद्धा लीन झाले असतात. मन सुद्धा गाढ निद्रे चिंतन करत नाही, चित्त जाणीव करून देत नाही आणि बुद्धी निश्चय करण्याचं विसरते. अशा प्रकारे अविद्यावश जीव हा अहंकाराला सुद्धा विसरतो आणि गाढ निद्रेमध्ये मी आहे याचं भान त्याला राहत नाही. तो आनंदमय कोशामध्ये असतो, तरी सुद्धा आत्मज्योती त्या ठिकाणी तेवत असते. ती कशी तेवते? आत्म्याचं म्हणजे कुटस्थाचं बुद्धीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब बुद्धीत असतं पण ऍक्टिव्हेट नसतं. त्यामुळे तो गाढ झोपेमध्ये जणू ऐकतो, जणू स्पर्श करतो, जणू वास घेतो, जणू चाखतो. जणू शब्द फार महत्वाचा आहे या ठिकाणी. गाढ झोपेत ऐकतो म्हटलं नाही, जणू ऐकतो असं म्हटलं. पाहतो म्हटलं नाही, जणू पाहतो असं म्हटलं. स्वप्न काळी जणू ऐकतो, जणू पाहतो आहे, पण गाढ झोपेमध्ये
ते पूर्णपणे नाही असं जरी वाटत असलं तरी ते कायमचं संपलेलं नाही, कारण जागृतीमध्ये पुन्हा येतं. म्हणून जणू पाहतो जणू ऐकतो हे जे आहे हे आत्म्याचं बुद्धीमध्ये पडलेलं पुसटस प्रतिबिंब असतं. ते प्रतिबिंब निद्रा काळी पुन्हा आत्म्याशी एकरूप होतं. आणि म्हणून आत्मा या 3 अवस्थांच्या पलीकडे आहे आणि त्याला जाणण्याकरता बुद्धी असमर्थ आहे, कारण या ठिकाणी बुद्धी ही हरवलेली आहे गाढ निद्रेमध्ये, पण आत्मा आहे. याचा अर्थ असा की आत्मा बुद्धीला पाहू शकतो, जाणू शकतो, पण बुद्धी आत्म्याला जाणू शकत नाही. आणि याचं कारण फक्त बुद्धीमध्ये चिदाभासाचं प्रतिबिंब पडलेलं असतं आणि ती बुद्धी द्वैतारूढ झालेली असते. जेव्हा चिदाभासाचं प्रतिबिंब पडतं तेव्हा ती द्वैतारूढ होते. म्हणून साधकांनी साधना केली पाहिजे. वेदविहित निष्काम कर्म आणि वेदविहित निष्काम उपासना किंवा ज्ञान लक्षणा भक्ती या दोन्ही मी ब्रह्म आहे या अभ्यासाला प्रारंभ केला पाहिजे. मी ब्रह्म आहे या अभ्यासाने. कोणता अभ्यास आहे हा? संवादी अभ्यास आहे. या संवादी अभ्यासाने मी देह आहे, मी मनबुद्धी आहे, मी श्रीमंत गरीब रोगी निरोगी या सगळ्या आभासाला कायमचा काट मिळतो. आणि मी ब्रह्म आहे ही वृत्ती कायम टिकते. तरीही जीव भाव आहेच, लक्षात ठेवा. एक दिवस मी देह आहे या वृत्तीचा निश्चयात्मक दृष्टीने त्याग करावा लागतो आणि मी ब्रह्म आहे या गोष्टीचा वृत्तीचा स्वीकार करावा लागतो. याला भाग त्याग लक्षणा असं म्हणतात. आणि अशा लक्षणा जेव्हा आतमध्ये स्थिर होतात तेव्हा स्वतः बद्दलच्या काल्पनिक सावल्या, सावली कशी आहे हो? काल्पनिक आहे. आत्ता लहान असते, थोड्या वेळात मोठी होते. प्रकाशाच्या अँगलवर द्योतावर ती अवलंबून असते. आणि म्हणून मग मी स्थूल सूक्ष्म देह नाही, मी गुणही नाही, मी कालाशी संबंधितही नाही, असं मी गुणातीत असलेला अगुण आहे. मी अक्षर स्वरूप ब्रह्म आहे, मी सत्य स्वरूप ब्रह्म आहे हे कळतं. आणि मी प्राण नाही याची जाणीव होते. आणि मग जे मनाधिकांना कळत नाही, जे बुद्धीला कळत नाही, मनाला कळत नाही, प्राणाला कळत नाही, म्हणून मन बुद्धी प्राण त्या ठिकाणी निवांत असतात. आणि मग मी एकमेव अद्वितीय आहे या जाणीवेमध्ये तो राहतो. ही कशी जाणीव आहे? कोणता शब्द वापरला होता मग आम्ही? संवादी. याला संवादी जाणीव असं म्हणतात. या संवादी जाणीवेत मी ब्रह्म आहे या स्थितीत साधकाला स्थिर व्हायचं आहे. इथून ब्रह्मरूपतेला सहजता गुरुकृपेने होते. गुरुकृपा इथून सुरू होते. आम्हाला काय वाटतं? आधी गुरूंनीच कृपा करावी. आमचं साधन बिधन झालं नाही झालं तरी चालते, पण गुरूंची कृपा मात्र आमच्यावर तातडीने झाली पाहिजे. होईल का हो? पहिली दुसरी तिसरीतच आहे आणि एकदम आम्हाला कलेक्टर केलं पाहिजे असं जर वाटत असेल तर तो कलेक्टर करता येईल का? त्याला इच्छा असली तरी करता येईल का? नाही करता येणार ना. म्हणून नामरूप विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यामध्ये या नामरूप गुण जाती संज्ञा यांच्या अतीत असणारं जे तत्व आहे ते मी आहे असं जो जाणतो
त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. तो सर्वज्ञ आहे. तो एक जाणलं असता सर्व जाणलं जातं, त्याला सर्वज्ञ म्हणतात. असा सर्वज्ञ आत्मा आहे. या ठिकाणी ईश्वर ही संज्ञा दिलेली नाही, लक्षात ठेवा. जीव आणि आत्मा म्हणजे ब्रह्म, दोनच गोष्टी प्रश्नोपनिषदात सांगितले आहेत. इथे ईश्वर हा भाग मध्ये ऍड केलेला नाही आहे कुठे. म्हणून इथे जो सर्वज्ञ आहे तो एक जाणलं असता सर्व जाणलं जातं, त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. म्हणजे अधिष्ठानाने अधिष्ठान रूप होणं ही सर्वज्ञता या ठिकाणी आहे. चिदाभास कुटस्थ रूप होणं आणि पुन्हा तो परत न येणं याला सर्वज्ञता असं म्हणतात. असा साधक अविद्येच्या जाळात अडकत नाही, आत्मरूपाशी तद्रूप होतो, सच्चिदानंद रूप होतो. आता आपण पाहिलं की चौथा प्रश्न कुठे आला आहे, इथपर्यंत येऊन पोचला आहे. आणि याचा निद्रेशी संबंध जोडता जोडता आत्मा निद्रेच्या अतीत आहे इथपर्यंत आला. आता सुकेशा, हा जो प्रश्न आहे पाचवा प्रश्न विचारला आहे, सत्यकाम दैव्य सत्यकामाने हा प्रश्न विचारलेला आहे की निद्रेच्या अतीत तो आहे, गुणांच्या अतीत तो आहे, रूपाच्या अतीत तो आहे. मग एकदम निर्गुणावर तर आम्ही स्थिर होऊ शकत नाही. आणि सगुण तो नाही असं तुम्ही म्हणता, तेव्हा परब्रह्म आहे असं म्हणता. मग आम्हाला जर परब्रह्म जाणायचं असेल तर अपरब्रह्म आम्हाला कळत आहे. अपर ब्रह्म, अपर असा एक शब्द आहे आणि मग ब्रह्म. अपर ब्रह्म आम्हाला कळतं, गौण ब्रह्म आम्हाला कळतं, पण परब्रह्म आम्हाला कळत नाही. मग गौण ब्रह्माच्या माध्यमातून परब्रह्म आम्हाला कळेल अशी काही व्यवस्था आहे का? कोणी विचारला आहे प्रश्न हा? दैव्य म्हणजे सत्यकाम, त्याचं नाव सत्यकाम. त्या सत्यकामाने हा प्रश्न विचारला आहे. आणि या वेळेला पिप्पलाद महर्षी ओंकारोपासना सांगत आहे. ही ओंकारोपासना थोडक्यात जरी असली तरी पूर्ण सांगितलेली आहे. सविस्तर आणि डिटेल्स मांडुक्योपनिषदात असली तरी थोडक्यात पण संपूर्ण ओंकारोपासना प्रश्नोपनिषदात आहे. मांडुक्योपनिषदाची तयारी करण्यासाठी केनाची पण अभ्यास झालेला असला पाहिजे. कठमध्ये एतद आलंबनम श्रेष्ठ एतद आलंबनम परम एतद आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोको महीयते, हा कठोपनिषदाचा मंत्र आहे. तिथे सुद्धा ओंकार उपासना सांगितली आहे. आणि आता प्रश्नोपनिषदामध्येही सांगितली आहे. या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही समोर वाटचाल कराल तेव्हा मांडुक्याचा सविस्तर सगळा भाग तुम्हाला कळणार आहे. म्हणून या ठिकाणी थोडक्यात पण संपूर्ण ओंकार सांगितला आहे. पिप्पलाद मुनी म्हणतात की ओंकार हा बीज मंत्र आहे. पुढे मुनी म्हणतात की फार दुर्मिळ असे साधक आहेत की जे ओंकाराची साधना करतात. ओंकारोपासक हा श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने ओंकारामध्ये ब्रह्मभाव ठेवून ओंकारोपासना करतो. ओंकारा व्यतिरिक्त अन्य विषय आणि वृत्ती त्याच्या जाग्या होत नाहीत, शांत असतात. भोगासक्ती, विषयासक्ती ह्यापासून तो नेहमी निवृत्त होऊन अखंड ओंकार वृत्ती तो जपतो. आणि म्हणून तो विजातीय वृत्ती प्रवाहाला बाजूला ठेवतो. सत्व गुण प्रधान्यतेतून दैवी गुण आत्मसात करून ओंकारामध्ये ब्रह्मभाव निर्माण करतो. प्रश्न विचारला आहे असा अपर ब्रह्म आणि परब्रह्म असा
ओंकार जर आहे तर या दोन्हीच्या उपासनेचं फळ काय? आता पिप्पलाद मुनी सांगतात आहे, सामान्य माणूस आत्मज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करतो, शास्त्राचं श्रवण करतो, अनेक उपनिषद शिकतो, संस्कृत भाषा सुद्धा शिकतो, गीतेचे श्लोक पाठही करतो आणि वर्षानुवर्ष श्रवण केल्यानंतर लक्षात येतं की आपण इतके वर्षांपासून करतो आहोत पण आपल्याला अनुभूती आली नाही. शास्त्राचं केवळ शाब्दिक ज्ञान झालंय, त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. पण आत्मज्ञानाचा अनुभव मला आला नाही, असं का झालं? ओंकार उपासनेची पूर्वतयारी सांगतात आहे. अंतःकरणात मलदोष असतो, ज्यामुळे रागद्वेष उद्भवतात. चांचल्य असतं, ज्याला विक्षेप दोष असं म्हणतात. एका विषयावरून मन दुसऱ्या विषयावरून मन तिसऱ्या विषयावर, आणि असं सतत भटकणारं जे मन आहे, त्यांनी शास्त्र विचार ऐकले तरी ते त्याच्या आतमध्ये स्थिर होत नाहीत. अशा साधकांना निष्काम कर्मयोग आणि निष्काम उपासना सांगून पहिल्यांदा वृत्ती स्थिर करायला सांगितली आहे. यासाठी दीर्घकाळ एकाग्र होऊन साधना करावी लागते. नाही तर एवढ्या दिवसाचा श्रवणाचा पाहिजे तसा फायदा होत नाही. कानावर शब्द येतात पण ते मनामध्ये पाझरत नाहीत. म्हणून निष्काम कर्मयोग आणि निष्काम उपासना वेदविहित न करता काही जण एकदम ज्ञानाचं श्रवण करतात, उपनिषदाचं श्रवण करतात. मी पुष्कळ लोकांना मध्ये मध्ये सांगत असतो की एकदम उपनिषद नका ऐकू. तुम्ही दर गुरुवारी आणि शुक्रवारी होणार दासबोध ऐका आणि दासबोधाची तयारी चांगली करा. मनोबोध दासबोध उत्तम झाले, हरिपाठ ज्ञानेश्वरी उत्तम झाली, हरिपाठ आणि एकनाथी भागवत उत्तम झालं, मनाचे श्लोक आणि दासबोध उत्तम झाला, तर श्रवण आणि मननाची तयारी झाली असते. बेस म्हणजे ज्याला फाउंडेशन असं म्हणतात, तो तयार झाला. पण काही लोक एकदम शॉर्टकट गाठण्याचा प्रयत्न करतात आणि एकदम उपनिषदांवर झेप घेतात आणि ज्ञान प्राप्ती करण्याच्या मागे लागतात. त्यावेळी त्यांना शब्द ज्ञान होतो, पण ज्ञान प्राप्ती करण्याच्या मागे प्रवचन करणे हा उद्देश जबरदस्त असतो. मला प्रवचन करायची आहेत, मला लोकांना सांगायचं आहे, पण आत्मप्राप्ती हा त्याचा उद्देश नसतो. म्हणून एखादा दुर्मिळ असतो की जो आत्मप्राप्तीसाठी अभ्यास करतो आणि म्हणून तो ज्ञानाचा अधिकारी. खूप जण प्रवचन करतात पण त्यातून आत्मप्राप्ती नाही करून घेत. म्हणून मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्धयेत. वेदविहित काम कर्म आणि वेदविहित निष्काम उपासना केलीच पाहिजे. धड संसार करता येत नाही. संसारामध्ये कटकटी 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 करता मात्र शांततेने होतो, हा भ्रम आहे. सगुण साकार रूपाची उपासना करायची आहे तर निर्गुण निराकारतेमध्ये उडी मारावी लागेल. सगुण साकार उपासना दोन पद्धतीने होते, एकाला प्रतीक म्हणतात आणि एकाला प्रतिमा म्हणतात. मूर्ती हे प्रतीक आहे आणि चित्र ही प्रतिमा आहे. प्रतीक आणि प्रतिमा या दोन मधून ओंकाराची उपासना करता येते. आणि म्हणून दुसऱ्या प्रश्नामध्ये ते विचारतात आहे की प्रतीक आणि प्रतिमांची उपासना कशी करायची. तर ते म्हणतात ओमचं चित्र हे प्रतीक आहे
मग आता प्रतिमा कुठे आहे हो? सांगा. रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, दत्ताची मूर्ती, देवी गणपती यांची मूर्ती, शिवाची पिंड, या सगळ्या प्रतिमा आहेत. प्रतीक किंवा प्रतिमा यांच्यामध्ये ब्रह्मभाव ठेवून, ब्रह्मभाव ठेवून म्हणजे काय? ओंकार हेच ब्रह्म आहे हा निश्चय असला पाहिजे. त्याला ब्रह्मभाव ठेवणे असं म्हणतात. ओंकार हेच ब्रह्म आहे हा माझा निश्चय असला पाहिजे. आणि तसा जर निश्चय असेल तर ब्रह्मरूपता येते. अपरब्रह्माची उपासना करून परब्रह्म प्राप्ती होत नाही. अपरब्रह्म हे कार्य आहे आणि परब्रह्म हे कारण आहे. ओंकाराच्या साह्याने अपरब्रह्माच्या प्राप्तीचं फळही मिळतं आणि परब्रह्माच्या प्राप्तीचं फळही मिळतं. पण ह्यातलं कुठलं फळ मला हवं आहे? तत्ते पदम संग्रहेण प्रविश्यम, तत्ते पदम संग्रहेण ब्रवीम, ब्रवीमी, तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमी. कठोपनिषद सांगतं की त्या पदाबद्दल मला तू सगळं सविस्तर सांग. भगवद्गीता सांगते ओमित्येकाक्षरम ब्रह्म, त्या पदाचं नाव आहे एकाक्षर ब्रह्मपद. मग आता हे अपरब्रह्म पण आहे आणि परब्रह्म पण आहे. काही लोक ओंकाराचं फक्त उच्चारण करतात. ओ, यात 3 भाग येतात. एका भागाला अ म्हणतात, एका भागाला उ म्हणतात, एका भागाला म असं म्हणतात. आणि पदांप्रमाणे जर त्याचा उच्चारण झालं म्हणजे अ या मात्रेवर जर त्याचा जास्त भर पडला तर अ मात्रेचं फळ मिळतं. उ वर भर पडला तर उ मात्रेचं फळ मिळतं. ते पण काय आहे सांगणार. म वरही म मात्रेचं फळ मिळतं. आणि म्हणून ओंकार हे नुसतं आलंबन नाही, ओंकार हे ब्रह्म आहे हा निश्चय करून ओंकार उपासना आहे. आणि ही उपासना तुम्हाला ब्रह्मरूप करते. म्हणून ओंकाराचं प्रतीक किंवा प्रतिमा, कन्याकुमारीला फार सुंदर ओंकार आहे. आपले पंतप्रधान त्या ठिकाणी ओंकार साधनेसाठी गेले होते यावेळी. आणि म्हणून शाळीग्रामामध्ये भगवान विष्णूला बघणे, शिवलिंगामध्ये शंभोला बघणे, याला प्रतीक उपासना म्हणतात. आणि फोटो किंवा चित्र ही प्रतिमा उपासना आहे. आणि अशा पद्धतीने एतत् आलंबनम श्रेष्ठम, एतत् आलंबनम परम, एतत् आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. हे ओंकार आलंबन आहे. आलंबन कशाला म्हणतात? शिवलिंग हे ब्रह्मस्वरूपाचं आलंबन आहे. शाळीग्राम, शाळीग्राम हे ब्रह्मस्वरूपाचं आलिंबन आहे. 3 शिरे 6 हात त्यासी माझा दंडवत, असे दत्तप्रभू हे ब्रह्मस्वरूपाचं आलंबन आहे. चाप पाणी, आता धनुष्य आणि बाण असलेला श्रीराम हा ब्रह्मस्वरूपाचं आलंबन आहे. म्हणजे श्रीराम हेच ब्रह्म आहे, विष्णू हेच ब्रह्म आहे, शिव हेच ब्रह्म आहे, दत्त हेच ब्रह्म आहे, देवी गणपती व अन्य सगळ्या देवता ब्रह्मरूपातून पूजल्या तर एतद आलंबनम श्रेष्ठम, एतद आलंबनम परम. मग ते सर्व श्रेष्ठ आलंबन होतं. पण अशी जर पूजा न झाली तर ओंकार उपासनेचे पृथक फळ मिळतात, तुटक तुटक फळ मिळतात. म्हणजे काय?
प्रणवच ओंकार आहे हा निश्चय जर झाला तर आपलं काम बरोबर होतो, नाही तर होत नाही. म्हणून आलंबनाने ब्रह्मज्ञानाची कास धरायची. आलंबन कशाला म्हणतात समजून सांगितलं आता मी तुम्हाला. आलंबन प्रतीक किंवा प्रतिमा याला आलंबन म्हणतात. एखादं उदाहरण देऊ का पुन्हा? तिरंगा. तिरंगा हे भारताचं प्रतीक आहे. तिरंगा हे भारताचं प्रतीक आहे. संपूर्ण भारत एका तिरंग्यामध्ये समाविष्ट आहे. तिरंग्याची साईज काही पण असो, तो भारता एवढा झाला, लक्षात ठेवा. तिरंग्याला नमस्कार म्हणजे भारत मातेला नमस्कार. तसं ओंकार हे ब्रह्माचं प्रतीक आहे. आता ब्रह्माचं प्रतीक म्हणून ओंकाराची जर आम्ही आराधना केली तर ओंकार उपासना मला ब्रह्मरूप करते आणि करतेच. पण जर ओंकार उपासना करत असताना अकार उकार आणि मकार या मात्रांमध्ये भेदपूर्वक विभागणी केली तर त्याची साधना व्यर्थ जात नाही, पण ब्रह्मरूपतेला जात नाही. कोणत्या मात्रेचा उच्चार दीर्घ करतो त्याच्यावरून त्याला मिळणाऱ्या साधनेचं फळ अवलंबून आहे. लक्षात ठेवा. सव्वाशे लोक ऐकतात आहे, नुसतं ओम ओम म्हणून होईल का हो? अकार मात्रेची जो उपासना करतो, म्हणजे ओम म्हणत असताना अदीर्घ म्हटला, उ आणि म रस्व म्हटले, तर अकार मात्रेची जो उपासना करतो त्याला एकांश असा दोष लागतो आणि त्याला त्या कर्माचे फळ मिळत नाही. म्हणजे ब्रह्मरूपता प्राप्त होत नाही, पण त्याची विराटाच्या उपासनेचं फळ त्याला मिळतं. विराट म्हणजे काय? जागेपणी मी जागा आहे, मला हात पाय नाक कान डोळे आहे असं ज्याला वाटतं त्या आत्म्याला विश्व असं म्हणतात. व्यष्टी स्थूल शरीराभिमानी आत्मा विश्व आहे आणि समष्टी म्हणजे सगळ्यांमध्ये स्थूल देहाची जाणीव असते त्या स्थूल देहाभिमानी आत्म्याला विराट असं म्हणतात. सध्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. विराट जाहीर सभा, काय वाक्य ऐकायला येईल तुम्हाला? विराट जाहीर सभा म्हणजे सगळे स्थूल शरीराभिमानी आत्मे म्हणजे विश्व, त्याला नाव आहे बरं का विश्व, म्हणजे हे सगळं ब्रह्मांड असा त्याचा अर्थ नाही आहे. स्थूल शरीराभिमानी आत्म्याला विश्व असं म्हणतात. आत्मा जेव्हा मी देह आहे असं म्हणतो, असं म्हणत असलेल्या आत्म्याला विश्व असं म्हणतात. सगळ्यांचे देह ज्या ठिकाणी जमले असतात तसं समष्टी स्थूल शरीराभिमानी आत्म्याला विराट असं म्हणतात. त्याला विराटाच्या उपासनेचं फळ मिळतं आणि तो शरीराशी तादात्म्य पावतो आणि मृत्यूनंतर पुन्हा मनुष्य लोकाला प्राप्त होतो. आकाराची उपासना करणारा. खूप प्रकारचे जन्म आहेत बरं का, आपण चारच घेऊ: जरायुज, अंडज, श्वेतज आणि उद्बीज. उद्बीज जमिनीमधून जन्मलेला, स्वेदज घामामधून जन्मलेला, अंडज अंड्यांमधून जन्मलेला आणि जरायुज गर्भामधून जन्मलेला. मनुष्यासारखा. मनुष्य जरायुज आहे, हरिण जरायुज आहे. याप्रमाणे जे तपश्चर्या करतात ते पुन्हा मनुष्य जन्माला येतात आणि पुढे दैवी गुणसंपत्तीने ते संपन्न होऊन त्यांच्या अंतःकरणामध्ये शास्त्र, गुरु आणि ईश्वर यांच्याबद्दल विकल्प येत नाही. म्हणजे आला कुठे पुन्हा तो?
मनुष्य जन्मामध्ये. पण आकारापेक्षा ज्यांनी उकाराला जास्त महत्व दिलं, या दोन मात्रांचं स्वरूप भेद ज्यांनी जाणून घेतले, तो समष्टी सूक्ष्म शरीराशी तादात्म्य पावतो. त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. व्यष्टी स्थूल शरीराभिमानी आत्म्याला तैजस असं म्हणतात आणि समष्टी स्थूल शरीराभिमानी आत्म्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. मृत्यूनंतर तो यजुर्वेदातील मंत्राप्रमाणे पुन्हा जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर मग तो काय करतो, सत्वगुण प्रधान होऊन पुन्हा उपासनेला लागतो. अशा प्रकारे अकाराचं फळ पुन्हा मनुष्य लोक प्राप्ती आणि उकाराचं फळ हिरण्यगर्भ लोकातून चंद्रलोक प्राप्ती होतो. आणि अशा पद्धतीने पुन्हा त्याला मनुष्याचा जन्म घ्यावा लागतो. म्हणून ओंकार हे ब्रह्मस्वरूपाचं प्रतीक समजून चालायचं. ओंकार हे ब्रह्मस्वरूपाचं साधन नाही समजायचं. ओंकार साधना करतो, ओंकार हे साधन नाही आहे. ओंकार हेच ब्रह्म आहे. ओंकाराला साधन करायचं नाही, ओंकाराला ब्रह्मरूप आहे हा निश्चय करायचा. इति एकाक्षरम ब्रह्म, गीतेमध्ये आहे ना, इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मनुस्मरण प्रयाती समद्भावम याती पार्थानुचिंतयन. हे एकच काय आहे, एकाक्षर ब्रह्म आहे. पुढे मांडुक्य उपनिषदात येत आहे, इति एतद अक्षरम इदम सर्वम तस्य उपाख्यानम भूतम भवत भविष्यदिति सर्व ओंकार एव यच्च अन्यत्रिकालातीतम तदपि ओंकार आहे. ओंकार हे परब्रह्म आहे, ओंकार हे अपरब्रह्म आहे. ओंकार हे परब्रह्म आणि अपरब्रह्म दोन्हीच स्वरूप आहे. म्हणून ओंकारातून पर उपासना सुद्धा होते आणि अपर उपासना सुद्धा होते. म्हणून साधकाने ओंकारातून अपर उपासनेच्या मागे धावू नये. पर उपासनेच्या मागे लागावं, श्रेष्ठ उपासनेच्या मागे लागावं. म्हणून ओंकारामध्ये ब्रह्मभाव ठेवायचा. ओंकार हे ब्रह्मस्वरूपाचं आलंबन आहे हे लक्षात ठेवायचं. ओंकाराचा मात्रेप्रमाणे अभ्यास करायचा नाही, उच्चारण करणाऱ्याचा अभ्यास मात्रेप्रमाणे होतो हे विसरू नका. म्हणून तो स्वरूपाशी ऐक्य होत नाही. जन्मनुजन्म ओंकार केला तरीही तो स्वरूपाशी ऐक्य पावत नाही. पण जर ब्रह्मभाव ठेवून ओंकार केला तर तो स्वरूपाकार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ओंकार हा ब्रह्मभावातून केलं पाहिजे, मग तो स्वरूपाशी ऐक्य भावाने सामावून जातो. मग ओंकार कसा आहे, जो साधक ओंकाराला जसा पाहिल तसा तो आहे. ओंकार हा उच्चारणासाठी पाहिला तर अपर भावाने ओंकार मिळतो. त्यानुसार त्याला हिरण्यगर्भ लोक किंवा अन्य लोक मिळतात. त्यानंतर पुन्हा त्याला मनुष्य लोकात जन्माला यावं लागतं. पण जर परब्रह्म भावाने ओंकाराला बघितलं, निर्गुण निराकार अजन्य अजन्मा अशा परब्रह्माला तो ऐक्य पावतो. असं ओंकार आलंबनाचं महत्व आहे. आणि म्हणून जे तेथ जे राहती ध्यानी प्रसन्न ते होऊनी घेती स्वरूपी सामावनी ऐक्य भावे. 450 नंबरची होईल. अजन्म निर्गुण निराकार परब्रह्माला साकार करण्याचे सामर्थ्य आलंबन रूपी ओंकारामध्ये आहे. ओंकार हे आलंबन आहे. ओंकार हाच ब्रह्म आहे. आलंबन आहे तेव्हा परब्रह्म, पण ब्रह्माचं आलंबन म्हणून त्याला पाहिलं की परब्रह्म. बारकावे लक्षात ठेवा ओंकार उपासनेतील, कारण ओंकारातील बरोबर श्रद्धा राहिली की ओंकार हे परब्रह्म आहे तरच ओंकार उपासना तिथपर्यंत घेऊन जाते. नाहीतर पुन्हा
उत्तम फळ देऊन मनुष्य देहामध्ये जन्माला आणते. अशा पद्धतीने एखादा ऋषीच्या कुळात जन्माला येतो, पण अविद्या रूप अंधकार नाहीसा होतो. कारण तो यजुर्वेदातून हिरण्यगर्भ लोकात आणि तिथून तो पुन्हा मनुष्य लोकात आल्यामुळे त्याची श्रद्धा बळकट असते. आणि उकाराची उपासना करताना तो त्याही भोगाला प्राप्त होतो, चंद्रलोक मिळतो त्याला. म ची उपासना केली तर चंद्रलोक, उ ची उपासना केली तर हिरण्यगर्भ लोक, आणि अ ची उपासना केली तर विराट लोक. अशा पद्धतीने तो त्या त्या ठिकाणी जाऊन पोचतो. मग संपूर्ण ओंकाराचं काय फळ आहे? प्रश्न विचारणारा किती हुशार आहे बघा. संपूर्ण ओंकाराचं काय फळ आहे? ते म्हणतात ओंकार देहभोगाविषयी जर प्रेम नाही, तर मग ओंकाराची पूर्णपणे फार दुर्लभ लोक असतात. ओंकाराची उपासना करणारे फार दुर्मिळ असतात लोक, फार दुर्मिळ असतात खऱ्या ओंकाराची उपासना करणारे. म्हणून सामरस्याने साधन केलं पाहिजे. ओम हाच ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे. ओंकार हेच ब्रह्म आहे, ओंकार हे आलंबन ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला उपासना होते, तेव्हा तो त्या पुरुषाशी ऐक्य पावतो आणि पूर्णपणे ऐक्य पावतो. आणि म्हणून उ मध्ये अहंकार येण्याची शक्यता असते, परंतु ब्रह्मरूप ओंकारामध्ये अहंकार आडवा येत नाही. तो परमपुरुषाचीच उपासना होते, परमपुरुष रूपच जाऊन पोचतो आणि मग तो मागे येत नाही. मात्र एक एक मात्रेची जर उपासना केली तर त्याला पुन्हा मृत्यू लोकात येण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून असं चिंतन जर ध्यान काळी असेल तर तो मध्ये रेंगाळत नाही. साक्षी रूप असणाऱ्या ब्रह्माशी तो ऐक्य पावतो. एक सुंदर नियम आहे, कार्य हे कारणामध्ये लीन होतं, कारणातून कार्याची निर्मिती आहे आणि कार्य नष्ट झाल्यानंतर ते पुन्हा कार्यातच लीन होतो. पूर्णम अदाहा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते. म्हणून तिन्ही वृत्तीत साधकाने विचलित होऊ नये. आता तीन वृत्तीचा जो अवस्था आहे, तीन वृत्तीची जी स्थिती आहे, त्या स्थितीमध्ये साधकाने साक्षीत्वाने राहिलं पाहिजे, तरच त्याला शाश्वत हिताचा लाभ होतो. ओंकारोपासनेचं सर्वश्रेष्ठ पद आहे, सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे. म्हणून तीन मात्रांचा एकत्रित नीट विचार करून ध्यान प्रक्रियेमध्ये त्या ओंकाराशी तद्रूप म्हणजे अभिन्न राहायचं आहे. म्हणजे पुनरावर्ती पुन्हा जन्म घेण्याचं फळ मिळत नाही. अकार मात्रा जर जागृती असली तर बाह्य क्रिया वाढतात. मकार मात्रा जर जागृती असली तर स्वप्नावस्था वाढतात. हिरण्यगर्भाशी तादात्म्य होतो आणि अर्धम जर असेल तर ते अभ्यंतर म्हणजे मकार मात्रा रूपी सुषुप्ती अवस्थाशी जागृत होतो, तो सुषुप्त पुरुष होतो. थोडक्यात आम्हाला या तीनही मात्रा वेगवेगळ्या पद्धतीने करायच्या नाहीत. आम्हाला ब्रह्मरूप ओंकाराची उपासना करायची आहे. ओंकाराच्या तीनही मात्रांशी तादात्म्य पावल्यामुळे तो ओंकार स्वरूप होतो. ओंकाराशिवाय दुसरी वस्तूच उपलब्ध नसल्यामुळे ओंकाराला साधने करणाऱ्याला जरा सुद्धा भय राहत नाही. या पद्धतीने ओंकारोपासनेचा आम्ही जर नीट अभ्यास केला तर आम्ही अभय रूप होतो.
पण मात्रांचा अभ्यास करून हे होणार नाही. ओंकार परब्रह्म रूप आहे हे जाणून अभ्यास केला तर होणार आहे. असा श्रद्धाधिकाच्या बळावर, श्रद्धा काय आहे? ओंकारच ब्रह्म आहे ही श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या बळावर अविद्यारूप अंधार नाहीसा होऊन ज्ञान होतो. हे सगळं सांगत असताना काही ठिकाणी मनामध्ये काही शंकाही असू शकतात. उद्या मला प्रवचनाकरता दारव्याला जायचं आहे. दारव्हा या ठिकाणी उद्या माझं प्रवचन आहे. सकाळी आम्ही दोघंही, माझं नाही, हिचं प्रवचन आहे. दारव्याला शैला काकूंचं प्रवचन आहे आणि त्यासाठी आम्ही उद्या सकाळी दारव्याला जातो आहोत. आपल्या प्रश्नोपनिषदावर अतिशय बारकाईने चिंतन करून त्याचे पीपीटी आपल्यापर्यंत उपलब्ध करून देणाऱ्या आदरणीय सौ वसुधा विनोद देव या पीएचडी आहेत, रिटायर्ड प्राध्यापिका, मुख्य प्राचार्य आहेत आणि ह्या पीएचडी आहेत, रिटायर्ड प्राचार्य आहेत. आत्ताच रिटायर्ड झाल्यात जानेवारीमध्ये. त्या उद्या त्या पीपीटीचं प्रेझेंटेशन तुमच्या समोर करणार आहेत आणि उद्या या 6ही प्रश्नांवर त्या 1 तास पीपीटी सहित आपल्याला स्पष्टीकरण देणार आहे. आणि परवा 6व्या मंत्राचं सगळं स्पष्टीकरण मी तुमच्या समोर मांडेन. उद्या त्या पहिल्या 6 प्रश्नांचं पीपीटी सहित स्पष्टीकरण तुमच्या समोर मांडणार आहे. बीएड कॉलेजच्या प्राध्यापिका असल्यामुळे आणि प्राचार्य असल्यामुळे शिकवण्याची हातोटी आहे, वक्तृत्व आहे, अभ्यास आहे आणि श्रद्धा आहे. श्रद्धेच्या बळावर त्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या अभ्यासाला स्वतःला वाहून घेतला आहे. त्या उद्या प्रश्नोपनिषदाचे 6ही प्रश्न पीपीटी सहित आपल्या समोर मांडणार आहे आणि परवा मी 6वा प्रश्न मांडणार आहे. 6व्या प्रश्नाचं परवा स्पष्टीकरण करूया आणि मग नेरवापासून दिवाळीची सुट्टी घेऊया, नरक चतुर्दशीची. उद्या डॉक्टर सौ वसुधा विनोद देव अकोला यांचं पीपीटी प्रेझेंटेशन आणि स्पष्टीकरण 6 प्रश्नांचं ऐकायला विसरू नका. एवढ्याच संख्येने राहा. परवा 6वा प्रश्न मांडू आणि मग दिवाळीची सुट्टी देऊ. म्हणून उद्या 29 आणि परवा 30 दोनही दिवस आपलं प्रश्नोपनिषद चालणार आहे. आपण सगळ्यांनी मनापासून ऐका. त्या उत्तम समजवतात, अभ्यास करतात. आपली लक्ष्मी पानट अशाच पद्धतीचा अभ्यास करणारी आहे आणि पुढे मागे ती पण असंच सगळं तयार करेल. मागे मी एकदा लक्ष्मी पानटचा उल्लेख केला होता बोलताना आणि आज पुन्हा दुसऱ्यांदा करतो आहे की लक्ष्मी पण या टेक्नॉलॉजी सहित आपल्याला हे सगळं समजावून सांगण्यासाठी समर्थ होईल आणि आपल्याला त्याचा सुंदर पद्धतीने लाभ होईल. त्यामुळे लक्ष्मीचा अभ्यास होण्याची आपण वाट बघतो आहे. तेवढी सवड तिला परमेश्वराने दिली तर आपल्या सगळ्यांचा फायदा पण होणार आहे. असो, त्या लक्ष्मी पानटचं 12व्या अध्यायावरचं प्रवचन सुद्धा आपण सुरू करतो आहोत. एक प्रवचन मालिका सुरू करतो आहोत. याच्यानंतर सगळं तुम्हाला मी परवा सांगणार आहे. उद्या डॉक्टर सौ वसुधा देव अकोला यांचं पीपीटी प्रेझेंटेशन आणि 6 प्रश्नांचं सविस्तर विवेचन, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं थोडक्यात सगळं विवेचन आणि 6व्याचं पण त्या सांगणार बरं का उद्या. परवा मी नुसता 6वा घेईन आणि मग नेरवापासून आपण सुट्टी घेऊ, नरक चतुर्दशी पासन. त्याच्या सगळ्या सूचना नंतर देतो. आपल्या सगळ्यांना साष्टांग नमस्कार करतो आणि राम कृष्ण हरी म्हणतो. राम कृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी. तुम्हाला साष्टांग नमस्कार. तुम्ही नका करू. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी.